नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला इंटिग्रेशन ह्या चॅप्टरमधले स्टँडर्ड इंटिग्रेशन हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे की ज्यावरती स्टँडर्ड इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युलाच आपल्याजवळ अवेलेबल आहे. बघा, फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला मिळतोय की इंटिग्रेशन ऑफ 1 dx, जिथे काही प्रेझेंट नसतो तिथे 1 प्रेझेंट असतो. आपल्याला त्याचा इंटिग्रेशन लिहायचं असतं x प्लस सी. बघा, एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथे एक्झाम्पलही दिले. इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू एक्स प्लस सी. सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपण बघूया. सेकंड नंबर आपल्याला दिला गेला आहे इंटिग्रेशन ऑफ के डी एक्स. इथे के हा एक कॉन्स्टंट नंबर घेतला आहे की ज्याची व्हॅल्यू 1 असू शकते, 2 असू शकते, कोणताही नंबर असू शकतो. त्याचं आन्सर आपल्याला लिहायचं असतं के इंटू एक्स प्लस सी. के हा कॉन्स्टंट आहे म्हणून तो ब्रॅकेटच्या पुढे घ्यायचा असतो. तो ब्रॅकेटच्या साईनच्या इंटिग्रेशनच्या साईनच्या पुढे घ्यायचा असतो आणि इंटिग्रेशनचं साईन म्हणजे आपल्याला ह्या टाईपमध्ये दिसतं आणि त्याचा रिझल्ट आपण एक्स प्लस सी लिहितो. म्हणून इंटिग्रेशन ऑफ के डी एक्स त्याचं आन्सर पण के एक्स प्लस सी असं येतं. बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 dx 5चं इंटिग्रेशन आपल्याला करायला लावलं आहे, त्यावेळेला आपल्याला त्याचं आन्सर इंटिग्रेशन मिळाली 5x प्लस सी. थर्ड नंबरचा फॉर्म्युला आपण बघतोय x⁻n dx. तर त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो. ह्या पॉवरमध्ये आपल्याला एक डिजिट इन्क्रीज करायचा असतो आणि केलेली पॉवर तीच इन्क्रीज पॉवर आपल्याला डिनोमिनेटरमध्ये राईट करायची असते आणि प्लस सी द्यायचा असतो. हा आपला थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल्स टू x इंटू x⁻n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. एक्झाम्पल बघूया. इंटिग्रेशन ऑफ x⁻4 dx इज इक्वल्स टू x⁻4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 प्लस सी. सो आपल्याला हे राईट करता येईल x⁻4 प्लस 1 दॅट इज 5 अपॉन 4 प्लस 1 दॅट इज 5 इज इक्वल्स टू प्लस सी. ओके. सो नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. जर ही पॉवर जर डिनोमिनेटरमध्ये आली तर ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. जर पॉवर डिनोमिनेटरमध्ये येत असेल तर त्याला पहिल्यांदा न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करायचं. हा पॉवर x⁻n डिनोमिनेटरमध्ये एनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, तो जर आपण न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केला तर त्याची पॉवर निगेटिव्ह होईल. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल्स टू आपल्याला फॉर्म्युला मिळतोय x⁻n प्लस 1 अपॉन -n प्लस 1. हा जो x⁻n फॉर्म्युला आहे तोच आपण इथे यूज करतोय. फक्त इथे नंबर हा निगेटिव्ह होता, म्हणजे पॉवर निगेटिव्ह होता म्हणून पॉवर निगेटिव्ह घेतला, पण प्रोसेस सेम आहे की आपल्याला त्याच्यामध्ये प्लस 1 ॲड करायचा आहे. ठीक आहे. सो जी पॉवर आली तीच आपण डिनोमिनेटरला परत एकदा राईट केली आणि पुढे लावलं प्लस सी. एक्झाम्पल बघूया आपण. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x⁻6 dx. आता इथे डिनोमिनेटर आपल्याला पॉवर आली x⁻6, पॉवरला 6 आला आहे. मग हा जर मी न्यूमरेटरमध्ये घेऊन गेलो तर त्याची पॉवर काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो मला हा प्रॉब्लेम मी कन्वर्ट केला इंटिग्रेशन ऑफ x⁻6 मध्ये आणि dx. सो मला आन्सर मिळतं आहे x⁻6 प्लस 1 आणि हीच पॉवर मी डिनोमिनेटरला राईट करणार आहे -6 प्लस 1 प्लस सी. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे इज इक्वल्स टू x⁻6 प्लस 1 दॅट इज -5 अपॉन -5 प्लस सी. आता बघितलं आपण तर पॉवर जी दिसतीये ते आपल्याला मायनसमध्ये 5. जर मला ही पॉझिटिव्ह करायची असेल तर मला याला काय करावं लागेल, डिनोमिनेटरला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे मला रिझल्ट बघायला भेटतोय 1 अपॉन -5 हा डिनोमिनेटरचा आणि ही पॉवर मी डाऊन साईडला आणली दॅट इज x⁻5 आणि प्लस सी. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. x⁻m अपॉन n म्हणजे पॉवरला आपल्याला फ्रॅक्शनमध्ये डिवायडेशनच्या क्वोशंटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतोय m/n dx. सो आपल्याला हे कसं राईट करता येईल, x⁻m/n जी इथे पॉवर आहे तीच आपण ॲड करणार आहे, त्याच्यामध्ये प्लस 1 ॲड करणार आहे आणि ही जी आपल्याला आता नवीन पॉवर दिसते ती ॲज इट इज आपण डिनोमिनेटरला शिफ्ट करणार आहे आणि पुढे लावणार आहे प्लस सी. एक्झाम्पल जर आपण बघितलं तर इंटिग्रेशन ऑफ x⁻½ dx. त्या इथे 1/2 जो दिसतोय त्याच्यामध्ये आपण एक टर्म ॲड करणार आहे, जी पॉवर आली आहे तीच डिनोमिनेटरमध्ये राईट करणार आहे आणि पुढे लावणार आहे प्लस सी. सो आपल्याला रिझल्ट मिळतोय x⁻⁴
इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. इथे काही नाही म्हणते प्रेझेंट 1 असतंय. सो 2 मी 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 2. 2 प्लस 1 दॅट इज 3 आणि डिवाइड बाय 2. सो आपल्याला आन्सर मिळत आहे पॉवर रेस टू 3/2 आणि तीच पॉवर मी डिनोमिनेटर राईट केली आहे. पुढे मिळत आहे +c. नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. इंटिग्रेशन ऑफ 1/x हा x डिनोमिनेटरमध्ये येत आहे आणि न्युमिनेटरला 1 टर्म मिळते आणि dx म्हणजे याचं आपल्याला आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे 1/x. तर त्याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सी. म्हणजे इथे जो नंबर असतो तो आपल्याला मॉडमध्ये लिहायचा असतो. बघा फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक्झाम्पल घेतलं आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/x - 1. आता एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण x - 1. बघा त्याचा रिझल्ट कसा बघतोय लॉग ऑफ मॉड ऑफ x - c प्लस x - 1 प्लस c. इथे जर टर्म आली तीच कुठे येते मॉडच्या साईनमध्ये येते. ओके सेम याच्यासारखंच x सोबत जर काही एखादा कॉन्स्टंट टर्म आला तर त्याचा रिझल्ट कसा असतो बघा 1/ax प्लस b. ax आहेत आणि परत b एक कॉन्स्टंट टर्म आली आणि इंटू dx दॅट इज इंटिग्रेशन. सो आपल्याला याचं इंटिग्रेशन कसं बघायला भेटणार आहे सेम याच्यासारखंच जसं आपण मॉडमध्ये x दिला होता तसंच मॉडमध्ये आपण हा पूर्णची पूर्ण नंबर लिहिणार आहे आणि एक सोबत जी टर्म असते ती त्याला काय करणार आहे 1/ ही टर्म राईट करणार आहे. आता इथे एक सोबत ए होता म्हणून आपण काय घेतलं डिनोमिनेटरमध्ये ए घेतला आणि पुढे काय लावलं +c लावला. ॲक्च्युली हा जो ब्रॅकेट असतो याचा आपल्याला डिनोमिनेटरमध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. मग कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि एक सोबत जो नंबर येतो तो ऑपरेटिव्ह कॉन्स्टंट म्हणून पुढे येतो आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हॅल्यू 1 येते. सो आपल्याला हा रिझल्ट बघायला भेटतोय. सो एक्झाम्पल बघा इंटिग्रेशन ऑफ 1/2x + 1 dx. सो आपल्याला रिझल्ट काय भेटतोय लॉग मॉड हे जे डिनोमिनेटरला टर्म दिसते ती मी राईट करतोय 2x + 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 असतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x तर तो काय असतोय 2. म्हणून आपण ते काय करतोय अपॉन 1/2 किंवा शॉर्टकट आपण लक्षात ठेवू शकतोय एक सोबत जो नंबर आपल्याला भेटणार आहे तो डायरेक्ट डिनोमिनेटरमध्ये लिहायचा आणि पुढे काय करणार आहे +c लावणार आहे. नेक्स्ट 8 नंबरचा फॉर्म्युला येतो आपल्याला इंटिग्रेशन e⁴ax dx e⁴ax. सो आपल्याला त्याचा रिझल्ट बघायला भेटणार आहे e⁴ax आणि ax घेतल्यानंतर इंटिग्रेशन इथे ए पाहिजे होता इंटिग्रेशन ज्याला आपण इंटिग्रेशन घेतोय e⁴ax dx इज इक्वल्स टू काय रिझल्ट भेटतोय e⁴ax अपॉन a प्लस c. ठीक आहे एक्झाम्पल बघायचं इंटिग्रेशन ऑफ e⁻7x dx. बघा e⁻7x ॲज इट इज राहील आणि 7x डेरिव्हेटिव्ह डिनोमिनेटरमध्ये घ्यायचा आहे तर तो काय असणार आहे 7 + c. ओके नेक्स्ट फॉर्म्युला घेऊया इंटिग्रेशन ऑफ a⁻x dx. a⁻x न्युमिनेटरमध्ये लिहायचं आहे आणि लॉग ए इथे जो नंबर असेल तो आपण लॉगच्या स्वरूपात डाऊन साईडला लिहिणार आहे पुढे +c लावणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे 5⁻x dx. सो आपण काय रेट करणार आहे 5⁻x अपॉन इथे जो नंबर दिसतोय तो लॉग 5 डिनोमिनेटरमध्ये +c.